स्वतःच्या पक्षाला पालकमंत्रीपद मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं. शंभूराज देसाई यांनी हे वक्तव्य केलंय. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्कामोर्तब करतील असं देखील शंभूराज देसाई यांनी सांगितलंय. तर उदयनराजेंचं व्यक्तिगत मत असू शकतं. उदयनराजेंनी पालकमंत्रीपदाची मागणी केल्यानंतर शंभूराज देसाई यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पर्यटन खातं मिळालेलं आहे महाराष्ट्रात. काल तुम्ही सांगितलं की नव्यानं आम्ही एक हे करणार आहे, आराखडा करणार आहे. काय सांगा? पर्यटन सारख्या महत्वाची विभागाची जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिलेली आहे. सातारा जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीनं निसर्ग संपन्नतेनं नटलेला जिल्हा आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा पर्यटनाला खूप संधी आहेत. आपण जी ठराविक पर्यटन स्थळं आहेत त्याच ठिकाणी जर अधिक चांगल्या एक्सपांडेड सुविधा दिल्या किंवा अधिक चांगले दर्जेदार त्या ठिकाणी पर्यटन स्थळ अपग्रेड करायचा प्रयत्न केला तर नक्कीच पर्यटकांचा ओढ त्या ठिकाणी वाढणार आहे. आता साधं उदाहरण घेतलं, आपल्या सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वर पाचगणी, वर्षाकाठी 8-10 लाख पर्यटक महाबळेश्वर पाचगणीला येतात. पण आता तिथं अधिक सुविधा करणं, तिथले जे पॉइंट्स आहेत, तिथलं जे बोटिंग आहे किंवा आधुनिक काय अजून चांगलं तिथं जागतिक दर्जाचं काही आपल्याला सुधारणा करायची असली तर ते करण्यासारखं आहे. आमच्याकडं कोयना नगरला माननीय तत्कालीन मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेबांनी जलपर्यटन मंजूर केलं. ऐतिहासिक परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला प्रतापगड, शिवप्रताप दिनासारखं एक महत्वाचं उचित त्या ठिकाणी आपण स्मारक करणार आहोत. पण प्रतापगड सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कसा होता त्या पद्धतीनं तो रिटेन करायचा, जतन करायचा, त्याचं संवर्धन करायचं. याला सुद्धा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी निधी दिला होता. त्याच्याही दुसऱ्या टप्प्याला निधीचा प्रस्ताव तयार करण्यासाठी उद्याच मी सगळ्या अधिकाऱ्यांना, पर्यटन विभागाच्या, आर्कॉलॉजी डिपार्टमेंटच्या, राज्यातल्या आमच्या महसूल प्रशासनातल्या सगळ्यांना घेऊन उद्या मी प्रतापगडवर दिवसभर त्या ठिकाणी आहे. दिनकर थोरात, TV9 मराठी, पाटण.